उद्धव ठाकरे भाजपच्या संपर्कात आहेत. ते भाजप सोबत पुन्हा जातील. भाजप देखील झालं गेलं म्हणून ठाकरेंना सोबत घेण्याची तयारी करायला लागले. आता या आशयाच्या चर्चा गेल्या 1-2 महिन्यांपासून चालूच आहेत. पण या चर्चांना विशेष असा आधार नाहीये, विशेष असे संदर्भ सुद्धा नाहीयेत. एक तर इतकं डॅमेज झालेलं असताना उद्धव ठाकरेंना पुन्हा युतीत का घेतलं जाईल? त्यातही ठाकरेंनी युती तुटल्यानंतर थेट संघावरही टीका केलीये. अदानींचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या धारावी प्रकल्पात खोडा घातलाय. आता शिंदे हे सक्षमपणे मुख्यमंत्रीपद सांभाळतात. मग अशावेळी उद्धव ठाकरेंना पुन्हा जोडून घेत पुन्हा त्यांना बळ देण्यात कुठलंच लॉजिक शिल्लक राहत नाही. तरी सुद्धा उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत. सुरुवातीला या चर्चांना नेमकी काय आधार आहेत ते पाहूया. त्यानंतर खरंच असं होऊ शकतं का याची उत्तरं शोधण्याचा सुद्धा आपण या व्हिडिओतनं प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. आता या चर्चांचा आधार क्रमांक 1, सध्याची सुरू असलेली सुनावणी. 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी ही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुरू आहे. या सुनावणीत दोन्ही गटाच्या नेत्यांच्या साक्षी घेण्याचं काम चालू आहे. या सुनावणी दरम्यान काल दीपक केसरकर आणि उदय सामंत या 2 मंत्र्यांनी जे काही दावे केलेत ते आता चर्चेत आलेत. उदय सामंत यांच्या सांगण्यानुसार जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा या सरकारमध्ये जाण्यासाठी आमचा विरोध होता. उद्धव ठाकरेंनी तेव्हा आम्हाला आश्वासन दिलेलं की आपण नैसर्गिक युतीत लढलो, भविष्यात देखील तशाच पद्धतीने कारवाई होईल. काही कालावधीनंतर तुमची मागणी मान्य होईल, आपण भाजप सोबत जाऊ असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिल्यानंतर आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झालो असं उदय सामंतांनी सांगितलं. अशाच प्रकारचा दावा दीपक केसरकर यांनी सुद्धा केला. केसरकरांच्या दाव्यानुसार 8 जून 2021 ला दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये खासगीमध्ये चर्चा झाली. तेव्हा महाविकास आघाडी सोडून भाजप सोबत येण्याची तयारी ठाकरेंनी मान्य केली होती. त्यासाठी मोदींकडे वेळ देखील मागितला आणि तसं वचनही ठाकरेंकडून देण्यात आलं होतं असं केसरकर म्हणाले. आता हे दोन्ही दावे ठाकरेंबाबत महाविकास आघाडीमधला संशय वाढवणारी ठरतील यामध्ये शंका नाहीये. मात्र त्याच सोबत महाविकास आघाडीचा घटक पक्ष होऊन सुद्धा उद्धव ठाकरेंची भाजप सोबत बोलणी चालू होती हे सांगण्यासाठी हे 2 दावे पुरेसे ठरतात. विशेषतः दीपक केसरकरांनी जो दावा केलाय त्याच वेळी देखील म्हणजे 8 जून 2021 ला तशा प्रकारच्या बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या होत्या हे सुद्धा खरंय. उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजप सोबत जातील या चर्चांचा आधार क्रमांक 2, दिशा सालियन प्रकरण. दिशा सालियन प्रकरणात जर खरोखरच आदित्य ठाकरे अडचणीत येत असतील तर त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई का झाली नाही हा प्रश्न आहे. सध्या दिशा सालियन प्रकरणात SIT स्थापन करण्यात आली आहे. दिशा सालियन प्रकरण हे उलटून आता 3.5 वर्षांचा कालावधी झालाय. मागच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिशा सालियन प्रकरणात SIT स्थापन करणार आहे अशी घोषणा केली होती. त्यानंतर CBI, ED, NCB अशा वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा सहभाग यामध्ये राहिला. तरी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या विरोधातले पुरावे गोळा करता आलेले नाहीयेत. मग आत्ताच SIT का? तर याचं उत्तर बार्गेनिंग पॉवर वाढवणं असं बोललं जाते. आदित्य ठाकरे जर अडचणीत येत असतील तर उद्धव ठाकरे तडजोड करायला तयार होतील. विशेष म्हणजे भाजपच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य करून ठाकरे तडजोड करतील. आणि जर का आदित्य ठाकरे आरोपी असतीलच तर दिशा सालियनचं प्रकरण इतकं का लांबवलं गेलं हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. विशेष म्हणजे या प्रकरणाची फक्त भीती तयार करून हवी ती बोलणी करून घेणं हेच भाजपचं प्रमुख टार्गेट आहे असं देखील सांगण्यात येत आहे. ठाकरे आणि भाजपची बोलणी सुरू आहे असं म्हणण्याचा तिसरा आधार म्हणजे BMCच्या निवडणुका. कधी कॅग मार्फत चौकशी तर कधी मुंबई महानगरपालिकेवर असणारे आरोप. भाजप शिवसेना यांची युती तुटल्यापासून भाजपने मुंबई महानगरपालिकेवर कायमच आरोपांचं सत्र ठेवलेलं पाहायला मिळतं. राजाचा जीव ज्याप्रमाणे पोपटात असतो त्याचप्रमाणे ठाकरेंचं भवितव्य BMC मध्ये असल्याचे दावे यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी केलेत. BMC इलेक्शन काही केल्या होत नाहीयेत. या ना त्या कारणाने BMCच्या निवडणुका पुढे ढकलल्याची युक्ती खेळली जाते. त्याचं प्रमुख कारण सुद्धा चर्चेच्या केंद्रबिंदूवर BMC असणार आहे. ठाकरेंसाठी BMC सोडणं हा भाजपसाठी महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो. कोरोना काळात लांबवलेल्या महानगरपालिकांनंतर UP सारख्या मोठ्या राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात विधानसभेच्या पोटनिवडणुका सुद्धा झाल्या. सध्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही झाल्यात. अशावेळी सर्वोच्च न्यायालयातलं प्रकरण निकालात लावून निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. पण अप्रत्यक्षरित्या भाजपकडूनच या निवडणुका होल्डवरती ठेवल्या जात आहेत. त्याचं कारण देखील
BMC म्हणजेच मुंबई महानगरपालिका ही उद्धव ठाकरेंना सोडणं आणि त्या दृष्टीनं पर्याय करणं हेच असू शकतं असं देखील बोललं जातंय. ठाकरे हे भाजप सोबत जातील हे म्हणण्यासाठी चौथा आधार दिला जातो, तो म्हणजे लांबलेली अथवा लांबवलेली अपात्रतेची सुनावणी. आमदार अपात्रतेची सुनावणी लांबलेली आहेच, पण ती कधीपर्यंत लांबेल हे अजूनही सांगता येत नाहीये. 31 डिसेंबर पर्यंत अध्यक्षांना निर्णय द्यायचा असला तरी देखील अध्यक्ष हे कोर्टामध्ये वेळ मागून घेतील किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे जबाबदारी टाकून अजून 2-4 महिने मारून नेतील असंही बोललं जातंय. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराचं गणित. शिंदे आणि फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. कोणाच्या तरी आगमनासाठीच हा मंत्रिमंडळाचा विस्तार थांबवण्यात आलाय अशा चर्चा होत्या. तब्बल वर्षभरानंतर अजित पवारांमुळे या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अजित पवार आणि त्यांच्या सहकार्यांच्या शपथविधीनंतर लगेचच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा देखील चर्चा होत्या, पण तो देखील अजून मार्गी लागलेलाच नाहीये. अर्थात हा मंत्रिमंडळ विस्तार कोणाच्या आगमनासाठी थांबवण्यात आलाय का? शरद पवार गटाच्या की काँग्रेस नेत्याच्या की उर्वरित ठाकरे गटाच्या नेत्यांसाठी? या प्रश्नाचं उत्तर देखील अधांतरीच राहताना सध्या तरी आपल्याला दिसतंय. आता उद्धव ठाकरे आणि भाजपची बोलणी सुरू आहेत असं म्हणण्याचा पाचवा आणि शेवटचा आधार, तो म्हणजे सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी. एकतर भाजपने ठाकरेंवरती आणि ठाकरेंनी भाजपवरती जोरदारपणे टीका सुरू केली. मग याच वेळी ठाकरेंचं पवारांसोबतचं कॉम्बिनेशन संपत चाललंय. ठाकरे इंडिया आघाडीच्या व्यासपीठाचा वापर करतायत, पण त्याच वेळी ते पवारांपासून अंतर ठेवून चाललेत. जी गोष्ट शरद पवारांची तीच गोष्ट प्रकाश आंबेडकरांची. प्रकाश आंबेडकर आणि आमची युती आहे हे शिवसेनेनं तोंडी मान्य केलंय, पण यावरती काहीच घडामोडी घडताना दिसत नाहीयेत. जागा वाटपही नाहीये आणि तशा प्रकारचे अल्टिमेटम्स देखील प्रकाश आंबेडकरांनी द्यायला सुरुवात केली आहे. शिंदेच्या बंडानंतर ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात बेरजेची गणितं मांडायला सुरुवात केली होती. यातनं त्यांनी अगदी संभाजी ब्रिगेडला सुद्धा जोडून घेतलं. मग त्याच वेळी प्रकाश आंबेडकरांना जोडून घेण्याची रणनीती सुद्धा आखली गेली. पण या बेरजेच्या डेव्हलपमेंट्स तोंडावरती निवडणुका असताना मात्र शांत झालेल्या आहेत. ठाकरेंना जर सध्या बेरजेची गरज वाटत नसली तर नक्कीच उद्धव ठाकरे कोणत्या तरी महाशक्ती सोबत बोलणी सुरू ठेवू नयेत असं म्हणायला चान्स राहतो. बाकी परवाची गोष्ट सांगायची तर नवाब मलिकांचं प्रकरण. मलिकांच्या प्रकरणात फडणवीसांनी जाहीर पत्र लिहिल्यानंतर सुद्धा नवाब मलिक दुसऱ्या दिवशी सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. यातनं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बिनसत आहे अशा बातम्या प्रकाशित झाल्या. पण या गोष्टीचा दुसरा अर्थ ठाकरेंना देखील समर्थन मिळालं. कसं तर नवाब मलिकांना पाठीशी घालण्याचे जे काही आरोप ठाकरेंवर झाले होते ते देखील मलिकांना सत्ताधारी बाकांवरती स्वीकारल्याने न्यूट्रल होताना दिसले. अर्थात या आणि अशा अनेक घडामोडींमुळे कुठेतरी उद्धव ठाकरे आणि भाजप हे एकत्र येणारच नाहीयेत असं देखील म्हणता येत नाही. ठाकरेंसाठी आता ही अस्तित्वाची लढाई आहे. या लढाईमध्ये शरद पवारांनी अजित पवारांसोबत तडजोड केली तर ठाकरे हे एकटे उरतील. पवार भाजपच्या गाडीत बसण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी नंबर लावला तरच ठाकरेंना किमान तडजोड करणं सोपं जाऊ शकतं. भाजपसाठी सुद्धा ठाकरेंसोबत तडजोड करणं सध्या सोपं ठरू शकतं. राज्यातल्या सत्तेचा वाटा इथपासून ते ठाकरेंचा प्रवास आता मुंबई महानगरपालिका सोडा इथपर्यंत आलेला असू शकतो आणि अशा वेळी योग्य किंमत मोजून ठाकरेंना सोबत घेण्याचा पर्याय भाजप समोर राहतो. तरी ताणलेले संबंध हे एकमेव कारण या संपूर्ण डेव्हलपमेंट्स बिघडवू शकतात हे मात्र तितकंच खरंय. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे खरंच भाजप सोबत जातील का? कुठेतरी तडजोडीसाठी हे सगळं सुरू आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं आम्हाला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.